नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण मागे व्हिडिओ टाकला होता की पावसाचा परिणाम काय होतो ढिगाला, त्या संदर्भात मी व्हिडिओ टाकला होता। चवळ नाही उगवल्याचा परिणाम काय होतो, तर ही प्रत्यक्ष आता ही जी आहे ती लाईव्ह आहे मित्रांनो। कारण तर ही जी माझ्या हातामध्ये आहे सोयाबीन, हे पावसाचं चवळ न उगवल्याचा परिणाम आहे मित्रांनो। कारण तर पाऊस जी चालू होता मित्रांनो, आणि कामाच्या अडचणीमुळे ह्या ढिगाचं चवाळ उघडणं झालं नाही मित्रांनो। जी वरचं जी सोयाबीन आहे मित्रांनो, कारण ते वरचं सोयाबीन जे 1-2 कट्ट्याचं आहे ते मित्रांनो डॅमेज झालंय। डॅमेज होण्याचं कारण असं आहे मित्रांनो, सतत पाऊस असल्यामुळे चवळ घाम इजतो मित्रांनो। घाम इजून मध्ये वलावा सुटतो मित्रांनो। आता ही वरचं आहे मित्रांनो, कारण तर ह्याला जर वलं पडलं तर खालचं बी काढ वलं पडतं मित्रांनो। घामानं वरचीवर खाली मुरेजच जातं आणि सोयाबीन डॅमेज होतं मित्रांनो। त्याकरता माहिती देत आहे। तर मित्रांनो, आता अशी तुमच्यावर कधी प्रसंग येऊ नये म्हणून सांगत आहे मित्रांनो। पाऊस जर उघडलं 10 मिनिट का होणार चवळ ढिगाचं काढलंच पाहिजे मित्रांनो। नाही काढल्यावर हे आता ही जी काढलेलं आहे मित्रांनो, 1-2 कट्ट्याचं काढ काढलेलं आहे मित्रांनो। 2 कट्ट्याचं काढ आता वाया गेलेलं आहे मित्रांनो। ह्याचं कारणच एक आहे मित्रांनो, पावसानं चवळ उघडू दिले नाही आणि न उघडल्याचा परिणाम आहे मित्रांनो। असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी माहिती देत आहे मित्रांनो। कारण तर सर्व माझ्या शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि ह्याची दक्षता घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।